गोवा व महाराष्ट्र राज्य या द्विस्तरीय नाट्य संस्कृती देवाणघेवाण योजनेअंतर्गत पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळ पानवेल रायबंदर तिसवाडी गोवा निर्मित श्री साईबाबांची जन्मभूमी तीर्थक्षेत्र पाथरी व कर्मभूमी शिर्डीतील साईबाबांची अत्यंत महत्त्वाची माहिती देणारे गोविंद साई नाटक सादर करण्यात आले। गोमंतकीय नाट्यलेखक प्रसाद तुकाराम सावंत, नाट्य दिग्दर्शक दिगंबर काणकोणकर तसेच संगीतकार सुधीरकुमार सुर्लकर यांच्या सहकार्याने गोविंद साई नाटक श्री साई बाबा जन्मस्थान पाथरी मंदिर सभागृहातील रंगमंचावर झाले। पानवेलकर कला सांस्कृतिक मंडळाने सादर केलेल्या तब्बल 80 महानाट्यात कलाकारांनी आपल्या सहज कुशल अभिनयाने पाथरीवासियांची मने जिंकली। एखाद्या चित्रपटांप्रमाणे बाबांचे बालपण पुढे सरकत ते बाबा प्रगट झालेल्या निंबवृक्षाकडे पोहोचते आणि मग चांदभाईच्या मदतीने बाबा आपली कर्मभूमी गाठतात। तसेच साईबाबांचे संपूर्ण जीवन प्रत्यक्ष लोकांसमोर आपल्या निष्णात अभिनयाने उभे केले। यात ध्रुव वळवेकर, जुगल चोडणकर, सनत बांदोडकर, युवा साहित्यकार नरेश नागवेकर आणि ज्येष्ठ साईबाबा महेंद्र लक्ष्मीकांत बांदोडकर यांचा समावेश होता। तसेच गोव्याच्या संतवाणी भजनानेही पाथरीवाल्यांची मने जिंकली। फक्त पुरुषच नव्हे तर महिलांनीही आपल्या भजन गायनाची छाप सर्वांवर टाकली। सदर नाटकाचे पानवेलकर कला सांस्कृतिक मंडळाचे सचिव संदीप नाईक यांनी अवघ्या 2 महिन्यात महानाट्यात रूपांतर केले।